आज आपण बनवणार आहोत कोकणातले चिकन वडे। त्याच्यासाठी आपण अख्खे धणे, बडीशेप, थोडेसे जिरे आणि थोडेसे मेथी घ्यायची, मेथी दाणे हे चांगले भाजून मिक्सरमध्ये त्याची पूड बनवून घ्यायचे, वाटून घ्यायचं। आणि आपल्याकडे ते पीठच असायला पाहिजे वड्यांचं असं काही नाही, आपण घरी पण ते करू शकतो। थोडं त्याच्यात गव्हाचं पीठ घ्यायचं, मग थोडं बेसन पीठ घ्यायचं आणि तांदळाचं पीठ घ्यायचं। हे सगळे पिठांचं मिश्रण आपण घ्यायचं आणि आपण जे ते सुके मसाले भाजून वाटले होते त्याची पूड घ्यायची, मीठ घालायचं आणि पाणी घालून ते मळून घ्यायचं। पीठ अगदी नरम मळायचं आणि ते सकाळी करायचं असेल तर रात्री पीठ मळून ठेवून द्यायचं रात्रभर। आणि आपल्याला जर लगेच करून खायचे असतील तर त्याच्यात थोडा कांदा किसून घालायचा, कांदा बारीक चिरून वगैरे असा घालायचा। हे बघा आपलं पीठ तयार आहे। मी रात्री मळून ठेवलं होतं। पीठ बघा कसं नरम आहे, असं नरम पीठ हवं। मी बटर पेपर घेतला आहे, त्याच्यावर थापते। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर कोणताही सुती कापड असेल पातळ तो घ्यायचा, तो ओला करायचा आणि त्याच्यावरती हे वडे थापायचे आणि तसे तेलात सोडायचे। परत एकदा तुम्हाला मी एक वडा थापून दाखवते। हे बघा हे असे चांगले थापून घ्यायचे। त्या बटर पेपरला पण थोडंसं पाणी लावायचं म्हणजे ते चिकटत नाही खाली। कोण कोण ह्याला होल पण पाडतं, त्या वड्यांना कोणाला होल पाडून आवडतात। मी हे असे तळते, नक्की करून पहा कसे वाटतात। आणि थोडं थोडं तेलामध्ये सोडल्यानंतर थोडं थोडं हलक्या हाताने वरून त्याला प्रेस करायचं म्हणजे ते चांगले फुलतात। बघा कसे फुललेले किती छान वाटतात। आता हे आपले वडे चिकनच्या रस्स्यासोबत खायला तयार आहेत। कसे वाटले ते एकदा करून पहा आणि सांगा। बघा हे आपले प्लेटिंग केलेले चिकन वडे, रस्सा, चिकन फ्राय, राईस बघा एकदा करून बघा।